नमस्कार मित्रांनो. आयुर्वेदिक फार्मॅकॉलॉजीच्या आजच्या भागामध्ये आपण बघूयात आयुर्वेदिक फार्मॅकॉलॉजी ऑफ त्रैलोक्य चिंतामणी रस. सुरुवातीला यामधील घटकद्रव्ये पाहूयात. तर यामध्ये घटकद्रव्ये आहेत रससिंदूर, हीरकभस्म, स्वर्णभस्म, रौप्यभस्म, ताम्रभस्म, लोहभस्म, अभ्रकभस्म, शुद्ध गंधक, शुद्ध मुक्ताभस्म, शंखभस्म, प्रवाळपिष्टी, शुद्ध हरताळ भस्म आणि शुद्ध मनसिला भस्म. त्यानंतर टंकन भस्म आणि कपर्दिक भस्म. ही सर्व भस्म एकत्र करायची आहेत, सर्वांना समभाग घ्यायचा आहे आणि त्यांना पुढील विविध द्रव्यांच्या भावना द्यायच्या आहेत. त्यामध्ये चित्रक मूळ क्वाथाच्या सुरुवातीला 4 भावना द्यायच्या आहेत. त्यानंतर अर्कक क्षीराच्या 3 भावना द्यायच्या. त्यानंतर निर्गुंडी क्वाथाच्या 3 भावना. त्यानंतर स्नुहिक क्षीराच्या 3 भावना. त्यानंतर शेवगा मूळ क्वाथाच्या 3 भावना शेवगा मूळ क्वाथाच्या 7 भावना. त्यानंतर चित्रक मूळ क्वाथाच्या पुन्हा 21 भावना द्यायच्या आहेत, 21. त्यानंतर आर्द्रक स्वरसाच्या 7 भावना आणि जंबीर निंबू स्वरस याच्या 7 भावना द्यायच्या आहे. त्यानंतर त्यामध्ये शुद्ध वत्सनाभ, शुद्ध मरीच, लवंग, सुंठ, हिरडा, पिंपळी आणि जायफळ यांची चूर्ण एकत्र करायची आहेत आणि त्याच्यापासून एक रत्तीच्या म्हणजे 125 मिलीग्रॅमच्या गोळ्या बनवायच्या आहेत छोट्या छोट्या. हा जो त्रैलोक्य चिंतामणी रस आहे याची मात्रा आहे 125 ते 250 मिलीग्रॅम, 1 ते 2 रत्ती एवढी याची मात्रा आहे. याचा उपयोग असा होतो की अग्नी, बल, तेज आणि वीर्य यांची वृद्धी करून हे विषाचं हरण करते. त्यानंतर अकाल मृत्यूचं जी भीती राहते किंवा अकाल मृत्यू, वृद्धावस्था यांना दूर करते आणि शरीराचं पोषण करून शरीराला पुष्ट मजबूत बनवते. त्यानंतर रोगग्नता पाहूया आपण. कोणकोणत्या व्याधीमध्ये याचा उपयोग आपण करू शकतो ते बघूया. तर त्यामध्ये येतं कास, श्वास, क्षय, वात म्हणजे वातविकार सरळ, विध्रदी, पांडू, शूल, ग्रहणी, रक्त अतिसार, प्रमेह, प्लीहा, जलोदर, अश्मरी, तृष्णा, शोथ, हलिमक. हलिमक हा एक कावीळचा प्रकार आहे. त्यानंतर उदररोग, त्यानंतर लुताविष म्हणजे कोळी जो आहे त्या कोळीचं जे विषामुळे जे उपद्रव होतात त्यावर सुद्धा हा चांगला उपयोग होतो या कल्पाचा. त्यानंतर भगंदर, विविध प्रकारचे जे ज्वर आहेत त्यामध्ये. त्यानंतर अर्श, कुष्ठ इत्यादी अनेक साध्य आणि कष्टसाध्य व्याधी जे आहेत त्यावर याचा उपयोग होतो. हा जो कल्प आहे हा कल्प स्त्रोतसे जेव्हा कफाने अवरुद्ध होतात अशा अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे उपयोगी पडतो. हा कल्प उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे कोष्ठगत जे अवयव आहेत तसे हृदय, फुफ्फुस, वातवाहिन्या, वातवह केंद्र जे आहेत जे मस्तिष्कामध्ये असतात यांना तात्काळ उत्तेजित करतो व शरीरात नवीन बलाचा संचार करतो. त्यामुळे हा जो कल्प आहे हा बल्य आहे, वीर्यवर्धक आहे आणि ओजस्कर आहे म्हणजे ओजवर्धक आहे, रसायन आहे, जीवनीय आहे. पित्तप्रकोपजन्य ज्या व्याधी आहेत त्यामध्ये याचा उपयोग करू नये, कारण हा उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे पित्ताचा प्रकोप करून पित्तज व्याधीमध्ये पित्ताचा प्रकोप करून हानी करू शकतो. त्यामुळे पित्तज व्याधीमध्ये किंवा पित्तप्रकोपजन्य व्याधीमध्ये याचा उपयोग करू नये. कफ आणि कफवात प्रकोप जेथे जेथे असेल तेथे तेथे या व्याधीचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. श्लेष्मिक संनिपात ज्याला आपण इन्फ्लुएन्झा असं म्हणतो आणि श्वसनक संनिपात म्हणजेच निमोनिया यांच्या अंतिम अवस्थेमध्ये या कल्पाचा फार चांगला उपयोग होतो. ही जी व्याधी आहेत श्लेष्मिक संनिपात आणि श्वसनक संनिपात यांची जी लक्षणे आहेत ती खालील प्रकारे असतात. उरस्थानी कफसंचय झालेला असतो व त्यामुळे फुफ्फुसकोश समूह जो आहे ज्याला आपण अल्व्हिओलाय असं म्हणतो आणि श्वासवाहिन्या ज्या ट्रकिया किंवा ब्रॉन्क्युल्स जे असतात ते कफाने अवरुद्ध होतात आणि त्यामुळे रुग्णाला श्वास हे लक्षण निर्माण होतं. हे स्त्रोतसे जे आहेत अल्व्हिओलाय किंवा जे ट्रकिया आहेत, ब्रॉन्क्युअल्स आहेत ते अवरुद्ध झाल्यामुळे प्राणवायूची पूर्ती होत नाही फुफ्फुसाला. त्यामुळे श्वास हे लक्षण निर्माण होतं. त्यामुळे हृदयाची जी गती आहे ती हृदयाची गती मंद होते आणि यामुळे परत कफसंचय वाढून
पुन्हा अवरोध निर्माण होतो, श्वास परत वाढतो आणि शेवटी मृत्यू येतो. अशी लक्षणे निर्माण होतात. तर या व्याधीमध्ये या त्रैलोक्य चिंतामणी रसाचा उपयोग फार चांगला होतो. या त्रैलोक्य चिंतामणी या कल्पाने श्वासवाहिन्या ज्या आहेत त्या उत्तेजित होतात. त्या उत्तेजित झाल्यामुळे त्या कफाला बाहेर काढतात आणि तो कफ बाहेर निघाल्यामुळे तेथील जो अवरोध असतो तो अवरोध कमी होतो. तो अवरोध कमी झाल्यामुळे रक्ताभिसरण जे राहतं ते सम्यक व्हायला लागतं आणि ते सम्यक झाल्यामुळे वातवाहिन्या उत्तेजित होऊन प्राणवायूची जी पूर्ती असते ती सर्वत्र होते आणि ती प्राणवायूची पूर्ती सर्वत्र झाल्याने रुग्ण बरा होण्यास मदत होते. अशा प्रकारे याचा उपयोग या श्वसनक आणि श्लेष्मिक सन्निपातामध्ये होतो. दुसरं असतं कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज, ज्याला हृतसन्निध भाग जो असतो, हृदयाचा जो भाग आहे त्यातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये जर कधी ब्लॉकेज असतील तर ते ब्लॉकेज दूर करून किंवा नवीन कॅपिलरीज तयार करून प्राणवायूची पूर्ती करणे हा या कल्पाचा उपयोग आहे. चांगला फार रोल आहे यामध्ये. कारण या कल्पामध्ये जी स्वर्णभस्म आणि हिरक भस्म वापरलेला आहे त्याचा उपयोग हृदशूलामध्ये किंवा हृदयबल्य म्हणून फार चांगल्या प्रकारे होत असतो. प्राणवायूची पूर्ती कमी होऊन आंतरिक अवयवांना जेव्हा जेव्हा दौर्बल्य प्राप्ती होते तेव्हा तेव्हा ही विकृती या कल्पाच्या आधारे दूर केली जाते, या कल्पाच्या उपयोगाने दूर केली जाते. त्यानंतर एखादा आकस्मिक अपघात झाला असेल किंवा एखादा मानसिक आघात झाला असेल तर हृदयाची जी क्रिया आहे ती कमी होत जाते, त्यामध्ये क्षीणता येते, त्यामुळे मग नाडी मंदता येते, नाडी मंद व्हायला लागते, स्वेद यायला लागतो, प्रस्वेद येतो, भ्रम येते, चक्कर आल्यासारखं वाटतं, मूर्छा, बेहोशी, अतिव्याकुलता ही लक्षणे निर्माण होतात. अशावेळी त्रैलोक्य चिंतामणीचा जर आपण वापर केला तर हा त्रैलोक्य चिंतामणी हृदय, फुफ्फुस आणि मध्यकोष्ठावर नियंत्रण करणाऱ्या ज्या वातवाहिन्या आहेत किंवा जे वातवाहिक केंद्र आहेत आणि सहस्त्रसार मस्तिष्क ह्यांना उत्तेजित करतो व त्यांना एक प्रकारचं बल प्रदान करतो आणि अशा व्याधीमधून बाहेर काढण्यासाठी मदत करतो. त्यानंतर हृतशूल किंवा हृदयशूल आपण याला म्हणतो. हा जो हृदयशूल असतो हा अंजानामध्ये असू शकतो किंवा यमायमध्ये असतो. तर त्याची लक्षणं अशी असतात की स्तंभ, सर्व शरीर आखडल्यासारखं होतं, सर्वांग गौरव, सर्वांग जड पडल्यासारखं होतं, हस्तपाद शून्यता आणि गौरव, हात आणि पाद हे जड पडतात, त्यामध्ये हालचाल होत नाही, पाठ जी आहे आणि सर्वांग जे आहे त्यामध्ये चिमचिमायमान वेदना होतात, सुया टोचल्याप्रमाणे वेदना होतात किंवा झणझण वेदना होतात, मुंग्या आल्यासारख्या वेदना होतात, जिव्हात जाड्य हे लक्षण त्यामध्ये असते आणि फुल्लास मळमळ राहते. अशी लक्षणे जर असतील हृदशूलामध्ये आणि सोबत हृदशूल हे लक्षण असेल वरील लक्षणांसोबत जर हृदयशूल हे लक्षण असेल आणि याची कारणे ही हृदशूल होण्याची कारणे किंवा या हृदयशूलाची कारणे जर शीतोपचार म्हणजे शीत प्रकारचा आहार विहार हे जर असेल, जसं वर्षा ऋतू जो राहतो त्या वर्षा ऋतूमध्ये थंड हवेचं सेवन करणे किंवा आहार जो असतो अति थंड आहार, फ्रीजचा आहार आहे किंवा आईस्क्रीम आहे हे जास्त प्रमाणात खाणे, अति प्रमाणात खाणे, यामुळे श्वास आणि कास यांची निर्मिती होते या व्याधीची आणि त्याच्यामुळे हृदयामध्ये कफाचा संचय होतो किंवा मग जीर्ण सन्निपातिक ज्वर जर असेल आणि त्यामुळे जर कफाचा संचय झाला असेल, उरस्त कफ संचय, मनोविघात नसताना सुद्धा जर उरस्त कफसंचय झाला असेल तर अशा अवस्थेत सुद्धा याचा उपयोग फार चांगल्या प्रकारे केला जातो. ही जी वरील कारणे सांगितलेली आहेत की थंड वस्तूचं सेवन करणे, वर्षा ऋतू जो आहे त्याची हवा अंगावर घेणे किंवा त्या हवेमध्ये फिरणे, जीर्ण सन्निपातिक ज्वर, मनोविघात किंवा मनोविघात नसणे, या गोष्टीमुळे हृदयशूल निर्माण होतो आणि त्यावर हा कल्प फार चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे कार्य करतो. हे जे रसायन आहे त्रैलोक्य चिंतामणी रसायन हे ग्रहणी, आमाशय, यकृत, अग्न्याशय व आंत्र यांना बलप्राप्ती करून देते. त्यानंतर जे रसांकुर राहतात, रसांकुरला आपण इंटेस्टायनल वेल्या म्हणतो किंवा रस संशोषणाची जी क्रिया असते ती, त्यानंतर हा जो रस धातू आहे हा रक्तामध्ये मिसळून पुढील उत्तरोत्तर धातूंची निर्मिती करत असतो. तर या सर्व क्रियांवर हा कल्प फार चांगल्या प्रकारे कार्य करतो. म्हणजे रस संशोषण क्रिया आहे, रसापासून रक्ताची, रक्तापासून मांसाची उत्पत्ती करणे किंवा रसापासून जे पुढचे धातू आहेत ते धातू निर्माण करणे, जसं केदारकुल्ल्या न्याय, क्षीरदधी न्याय, या न्यायाने या आहार रसापासून किंवा रसापासून जे जे धातू असतात ते आपला
अंश पोषक अंश घेत राहतात. तर ही क्रिया जी राहते ही क्रिया प्रॉपर करण्याचं कार्य हा त्रैलोक्य चिंतामणी रस करतो. अग्निम दीपयत हे त्रैलोक्य चिंतामणी रसाचं मुख्य कार्य आहे. कफाचा जो घट्टपणा असतो, स्टॅनपणा असतो किंवा चिकटपणा असतो, हा चिकटपणा कमी करण्याचा गुण या कल्पामध्ये आहे. आणि पाचक स्त्राव जो आहे, पाचक रस जो आहे, पित्त जे आहे, पाचक पित्त, त्याचा स्त्राव जास्त म्हणजे प्रॉपर करून त्या स्त्रावाचं नियमन करून हा अग्नीचं दीपन करतो. आणि अशा प्रकारे अग्निम दीपयत म्हणजे अग्नीचं दीपन करणे, जठराग्नी प्रदीप्त करणे हे कार्य हा करतो. त्यानंतर स्नायू विकृती. स्नायू विकृतीचं कारण बऱ्याच वेळा कफाचा अवरोध, कफाचा संचय होऊन वाताचा अवरोध होतो बऱ्याच वेळेस, त्यामुळे वात विकृत होतो. वात विकृत झाल्यामुळे वातवाहिन्या ज्या आहेत त्या वातवाहिन्यांना दौर्बल्य येतं आणि ह्या वातवाहिन्यांना दौर्बल्य आल्यामुळे स्नायूची विकृती होत राहते. तर येथे परत हा जो कफ अवरोध आहे, कफ संचय झालेला आहे, त्या कफामुळे जो अवरोध निर्माण झाला आहे, तो कफामुळे निर्माण झालेला अवरोध दूर करण्याचं कार्य आणि तो अवरोध दूर करून वाताला नियमन करण्याचं कार्य त्रैलोक्य चिंतामणी रस करतो. आणि त्यामुळे स्नायू विकृतीमध्ये याचा फार चांगला उपयोग होतो. कफामुळे अवरोध झाला असेल आणि त्यामुळे जर कधी स्नायू विकृती होत असेल तर त्यामध्ये त्रैलोक्य चिंतामणीचा उपयोग फार चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतो. त्यानंतर ओजो उत्पत्ती. हा जो कल्प आहे हा ओजस्कर कल्प आहे. त्यामध्ये जे आपण घटक द्रव्य पाहिले आपण यामधले, तर त्यामध्ये स्वर्ण आहे, त्यानंतर हिरक आहे, लोहभस्म, रौप्यभस्म, अभ्रकभस्म, मोतीभस्म, प्रवाळपिष्टी हे जे आहे हे सर्व ओजवर्धक कार्य करतात. आणि ह्या ओजाचं वर्धन करणारे हे घटक यामध्ये असल्यामुळे हा जो कल्प आहे हा ओजस्कर कल्प किंवा रसायन कार्य करणारा कल्प ठरतो इथे. यामुळे ओजाचं शरीरामध्ये नवीन निर्माण होतं आणि ओज पसरवण्याचं काम, हे दोन्ही कामं या त्रैलोक्य चिंतामणीद्वारे योग्य प्रकारे होतात. दुसरं गोष्ट अग्नीचं दीपन करणे. अग्नीचं दीपन केल्यामुळे जठराग्नी जर प्रदीप्त झालेला असेल तर जठराग्नी चांगला असेल तर धात्वाग्नी आणि भूताग्नी हे चांगल्या प्रकारे प्रदीप्त झालेले असतात. आणि ते प्रदीप्त झाल्यामुळे शरीरातल्या ज्या क्रिया आहेत सर्व क्रिया सम्यक होतात आणि सर्व क्रिया सम्यक झाल्यामुळे सर्व धातूचा सार भाग जो आहे ओज, तो चांगल्या प्रकारे निर्माण होतो. सर्व धातूही चांगल्या प्रकारे निर्माण होतात आणि त्यांचा सार भाग जो ओज आहे तोही चांगल्या प्रमाणे निर्माण होऊन तो शरीरामध्ये योग्य प्रकारे पसरवला जातो आणि एक उत्तम प्रकारची रोगप्रतिकार क्षमता निर्माण होते. गरविष. गरविष जे आहेत सेंद्रिय विष जे असतात ते अन्नातून दूषित अन्न खाल्ल्यामुळे निर्माण होतात किंवा वेगळ्या जे व्यसनं राहतात, जसं तंबाखू, सिगरेट इत्यादी जे व्यसनं आहेत त्यामुळे पण गरविषाची निर्मिती होऊ शकते. आणि बरेचसे कारणं असतात गरविष निर्माण होण्याची. तर यापैकी कोणत्याही कारणामुळे जर गरविषाचं किंवा सेंद्रिय विष आपण त्याला असं म्हणतो, ते सेंद्रिय विष जर शरीरामध्ये निर्माण झाले असेल, एखादे जुनं इन्फेक्शन जर बॉडीमध्ये असेल कोणत्याही प्रकारचं, तर त्यामुळे पण सेंद्रिय विष निर्माण होते, त्याला आपण गरविषाची संज्ञा देऊ शकतो. तर हे सेंद्रिय विष रक्तामध्ये शोषण होते आणि शोषण होऊन जर कफ किंवा कफवात प्रधान व्याधी किंवा लक्षणांची उत्पत्ती करत असेल तर अशा व्याधीमध्ये या त्रैलोक्य चिंतामणी रसाचा उपयोग फार चांगल्या प्रकारे होतो. त्यानंतर पक्षाघाताची जी अंतिम अवस्थेमध्ये जेव्हा रोगी अत्यंत क्षीण, दुर्बल आणि ओजक्षययुक्त असेल तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा या त्रैलोक्य चिंतामणी रसाचा आपण उपयोग करावा. कारण ओज वाढवणारं, त्यानंतर पक्षाघात जर पाहिला आपण तर त्यामध्ये स्नायू विकृती बऱ्याच प्रकारे आढळते, आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळते. तर ही स्नायू विकृती आपण मागेच पाहिलं की कफ वात लक्षणजन्य जर स्नायू विकृती असेल तर त्यामध्ये या त्रैलोक्य चिंतामणी रसाचा उपयोग होतो. तर पक्षवात जर कधी असेल, कफवात प्रधान लक्षणं जर त्यामध्ये असतील तर अशा लक्षणांनी युक्त पक्षवातामध्ये या त्रैलोक्य चिंतामणी रसाचा जर उपयोग आपण केला त्याच्या अंतिम अवस्थेमध्ये, तर तो ओज वाढवण्याचं, स्नायू विकृती दूर करण्याचं आणि सप्तधातू जे आहेत त्यांचं पोषण करून शरीराला एक नवीन चैतन्य किंवा नवीन बल निर्माण करून देण्याचं कार्य करतो आणि रुग्णाला बरं करतो. याचं जे कार्य आहे या त्रैलोक्य चिंतामणी रसाचं कार्य हे हृदय आहे, त्यानंतर ओजस्कर आहे, अग्निदीपक, बलवर्धक आणि धातुसाम्य निर्माण करणारं असल्यामुळे हा एक उत्कृष्ट अशा प्रकारचा कल्प आहे. धन्यवाद.